राजारामपुरी येथील 12वी गल्ली परिसरात स्थलांतरित वाईन शॉप स्थापण्यासाठी एका व्यावसायिकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज सादर केला। हा अर्ज सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। स्थानिक रहिवाशांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला। या परिसरातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली। स्थानिकांच्या मते या भागात नवीन दारूचं दुकान सुरू झाल्यास महिलांसह लहान मुलांवर विपरीत परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली। या विरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे आणि दुर्गेश लिंगराज यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी एकजुटीने आंदोलन केलं। त्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून वाईन शॉपला मंजुरी देऊ नये अशी मागणी केली। आमच्या घराच्या एक्झॅक्ट साइडला जिथे आता वाईन शॉप होण्याचा प्रस्ताव चालू आहे ते आम्हाला नको आहे, कारण का आमच्या इथले जी एरिया आहे ती फुल्ली रेसिडेन्शियल एरिया आहे। तिथे वयस्कर प्लस लहान मुलं भरपूर आहेत आणि आजकाल तुम्ही बघताय या गोष्टींमुळे आपली नवीन पिढी आणिच म्हणजे बिघडू शकते किंवा ह्याच्यासाठी त्यासाठीच आम्हाला हे वाईन शॉप नको आहे आमच्या साईडला आणि त्यामुळे आम्हाला खूपच त्रास होणार आहे। ऑलरेडी जी चौकात आहे त्या गोष्टीमुळे ऑलरेडी 12वी गल्ली खूप सफर करतच आहे, पण हे जे एक्झॅक्टली राजारामपुरीत मेन एरियामध्ये आली तर या गोष्टीचा प्रचंड पूर्ण राजारामपुरी रहिवाशांना त्रास होईल। राजारामपुरी 12वी गल्ली तिथली असलेली रेसिडेन्शियल एरिया, तिथं हा टेंडवानी नावाचा जो व्यक्ती आहे त्याने इचलकरंजीचं लायसन कोल्हापुरात ट्रान्सफर करून राजारामपुरीतलं ह्या नियोजित जागेमध्ये प्रस्थापित करायचं त्याचा कट आहे आणि त्याला ह्या स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे। विरोधाचे कारण म्हणजे आता मगाशी काकी म्हणल्याप्रमाणे तिथं समोर महाराष्ट्र बिअर बार आहे, त्याच्याच बॅक साईडला ताडे वाईन्स आहे। हे जवळजवळ असताना देखील ह्या व्यक्तीचा इथं आणण्याचा उद्देश काय, तर ह्याचे परिणाम म्हणजे एक तर जे लहान लहान मुलं आहेत त्यांनी त्या वाईन शॉपकडे बघून काय बोध घ्यायची। त्यानंतर जर तुम्ही बघितला एखादा वाईन शॉप जिथं असतं तिथं रात्रीच्या वेळेत जर तुम्ही बघितला तर तिथं गर्दी प्रचंड असते। बऱ्याच वेळा त्या वाईन शॉपच्या दारातच काही लोक प्यायला बसतात आणि तिथं हाणामारीचे प्रकार होतात, म्हणजे कायदा सुव्यवस्था देखील तिथं बिघडण्याची संभावना जादा असते। आता ही रेसिडेंट लोक आहेत, हे दार उघडले की समोर वाईन शॉप, मग ह्यातनं काय होणार आहे, तर ह्यातनं कायदा सुव्यवस्थाच बिघडणार आहे आणि स्थानिक जिथं रेसिडेन्शियल एरिया आहे तिथं हे वाईन शॉप सारखे जे कट कारस्थान चालू आहेत हे 100% तिथं त्याला नागरिकांचा विरोध असणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।